पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। शंकरं शंकराचार्यं सूत्रभाष्यकृतो वंदे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनि व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांति। अजूनपर्यंत जीव आणि रामकृष्ण यांच्या शरीरामध्ये काय भेद आहे आणि काय समानता आहे याचा विचार झाला। पुराणामध्ये राम आणि कृष्णाच्या शरीरानंच ब्रह्म मानलेला आहे असं सांगितलं जात होतं आणि मध्यस्थ आणि शिष्यामध्ये त्याच्याविषयी वाद झाला। असे जरी असले तरी जीवाच्या आणि रामकृष्णाच्या शरीरात फरक असा आहे की काय आहे फरक? जीवाना पूर्व शरीरामध्ये जी काही पाप पुण्य शुभ अशुभ कर्म केलेली आहेत त्याची फळं सुख आणि दुःख ही जीवाना उत्तर शरीरामध्ये भोगावी लागतात का नाही लागतात? लागतात ना, तेच सांगतात। पूर्व शरीरात केलेल्या शुभाशुभ कर्माची फळे म्हणजे सुखदुःखे जीवाना उत्तर शरीरात भोगावी लागतात। म्हणून शरीर अभिमान्यांच्या पूर्व शरीराच्या पुण्य पापाधीन उत्तर शरीरे आहेत। बरोबर आहे? काय अर्थ आहे? जे लोक शरीराचा अभिमान करतात, बरोबर आहे ना, शरीराविषयी ज्यांना अभिमान असतो अशा लोकांच्या पूर्व शरीरामध्ये त्यांनी जी काही पाप आणि पुण्य केलेली आहे त्याच्या अधीनच काय असतात त्यांना मिळणारी उत्तर शरीरे असतात, उत्तर शरीरे आहेत। हो, बरोबर आहे। आता त्याचप्रमाणे रामकृष्णाची शरीरे साधू म्हटलं पुण्य, असाधू म्हटलं पाप, पुरुषांच्या पुण्य पापाधीन असून त्यांना सुख दुःखास कारण आहेत। तरी पण रामकृष्णादिकांना नटवेशधारीप्रमाणे आपल्या स्वतःच्या शरीराकडून सुखाचा अथवा दुःखाचा भोग होत नाही। म्हणून रामकृष्णाची शरीरे आपल्या स्वतःच्या पुण्य पापाधीन नाहीत हे म्हणणे योग्य आहे। समजून घ्या। काय समजून घ्यायचं? जीवाला पूर्व शरीर असतात आणि आताच जे आहे ते काय उत्तर शरीर आहे। तर जीवाला जे उत्तर शरीर मिळत आहे ते पूर्व शरीरामध्ये त्याने जे केलेलं आहे, पाप केलेलं आहे किंवा पुण्य केलेलं आहे त्याच्यानुसारच त्याला उत्तर शरीर मिळणार आहे। म्हणजे पुण्य केलेलं असेल पूर्वजन्मामध्ये तेव्हा त्याला उत्तर शरीरामध्ये पुण्य होईल। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, अशा तऱ्हेने काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात। तेव्हा या जन्मामधलं सुख हे पुण्य पूर्वजन्मामध्ये तुम्ही केलेल्या
पुण्याच्या अधीन आहे. आणि या जन्मामध्ये तुम्हाला मिळणारी दुःख ही पूर्वजन्मामध्ये तुम्ही केलेल्या पापाची कारण आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर गेल्या वेळेला सांगितलं की रामकृष्णादीची शरीरे ही पूर्वजन्मात केलेल्या पाप पुण्याच्या अधीन नाही, हे मान्य केलं. ठीक आहे. रामकृष्णादी अवतारी महापुरुषांची शरीरे ही त्यांच्या पूर्वजन्मातल्या सुखदुःखावर अवलंबून नाही. पण शिष्याने सांगितलं, पण आम्हाला सुख पाहिजे आहे तर तुम्ही भक्ती केलेली आहे ना. तुम्ही भक्ती केलेली आहे, जी तुमची कर्म केलेली आहे. पण तुम्हाला सुख पाहिजे आहे, मग त्याच्यासाठी साधूची शरीर आहेत की नाही? आहेत की नाही? तर मग साधूची शरीर हे दुसऱ्याच्या पाप पुण्यावर अवलंबून आहेत की नाही? अवतार तुम्हा पुढे बोला. आता ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय आला सांगा. या अवतार कशाला धरतात? जडजीवांना उद्धार मिळावा म्हणून. बरोबर आहे ना. तर जडजीवांचा उद्धार त्यांनी केलेल्या पाप पुण्यानुसारही होणार आहे ना. मग त्यांच्यासाठी रामकृष्णांना अवतार घ्यावा लागतो का नाही? मग भक्ताच्या पाप पुण्यावर ईश्वराची शरीर अवलंबून राहिली की नाही? त्यांच्या स्वतःच्या पाप पुण्यावर नाही, पण भक्ताच्या पाप पुण्यावर रामकृष्णाची शरीर अवलंबून आहेत की नाही आहेत, हा प्रश्न विचारला. त्याच्यावर त्याने म्हटलं की आहेत. बरोबर आहे. स्वतःच्या पाप पुण्यावर अवलंबून नसून देत. कोणाची शरीर? रामकृष्णाची शरीर. पण भक्ताच्या पाप पुण्यावर अवलंबून आहेत की नाही? आहेत. रावणाने पाप केलं, त्याच्यासाठी मारण्यासाठी रामाला व्हावं लागलं की नाही? कंसाने पाप केलं, तर कंसाला पाप करण्यासाठी कृष्णाला जन्म घ्यावा लागला की लागला ना. मग दुसऱ्याच्या पाप पुण्यावर हे अवलंबून आहेत की नाही? म्हणून शरीर अभिमानांच्या पूर्व शरीराच्या पुण्य और पापाच्या अधीन उत्तर शरीरे आहेत. त्याप्रमाणे रामकृष्णांची शरीरे कोणाच्या? साधू पुरुषांच्या. म्हणजे कोण? तुकाराम महाराज इत्यादीच्या. बरोबर आहे. आणि असाधू म्हणजे रावण कंसादीच्या. वर लिहायचं तर लिहून ठेवा. त्याप्रमाणे रामकृष्णाची शरीरे साधू व असाधू काय पुरुषांच्या पुण्य पाप अधीन असून त्यांना सुख दुःख कारण आहेत की नाही? साधूचं सुख आणि असाधूचे दुःख कारण आहेत. बरोबर आहे ना. मग तरी पण रामकृष्णादिकांना नटवेशधारी प्रमाणे आपल्या स्वतःच्या शरीराकडून सुखाचा अथवा दुःखाचा भोग होत नाही. नटवेशधारी मतलब नट जसा काय करतोय, जो भूमिका करतो, अभिनय करतो, त्याप्रमाणे समोरची माणसं काय करतात? जय जयकार करतात, उड्या मारतात, थैथै नाचतात.
आणि तो जर त्याने काहीतरी असं करून कर्म केलं तर ती माणसं रडायला लागतात, बाया पदर असा धरून हू करून रडायला लागतात, डोळ्यातून पाणी यायला लागतं. पण तो मात्र विंगेत गेला, म्हणजे पडद्याच्या मागे गेल्यानंतर त्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. हे लक्षात आलं का? रामकृष्णादींना नटवेशधारीप्रमाणे स्वतःच्या शरीराकडून सुखाचा अथवा दुःखाचा भोग होत नाही. बरोबर आहे. म्हणून रामकृष्णांची शरीरे आपल्या स्वतःच्या पुण्य पापाधीन नाहीत. हे म्हणणं बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. हे म्हणणं बरोबर आहे की बरोबर नाही? हे म्हणणे योग्य आहे. तशीच रामकृष्णादिकांची शरीरे ही पंचमहाभूतापासून बनलेली आहेत की नाही बनलेली आहेत? हा, रामकृष्णादिकांची शरीरे ही पंचमहाभूतापासून बनलेली आहेत की नाही बनलेली आहेत? नाही. बरोबर आहे. तशीच रामकृष्णादींची शरीरे पंचमहाभूतांचा परिणाम नसून पंचमहाभूताचा परिणाम नाही. मग चैतन्यावर आश्रित जो माया आहे, मायेचा साक्षात परिणाम आहे. कसा आहे? रामकृष्णादिकांची शरीरे पंचमहाभूतांचा परिणाम नसून चैतन्य आश्रित मायेचा कोण आहे? साक्षात परिणाम आहे. बरोबर आहे. निर्णय काय झाला? लाल केलं का? अधोरेखा केली का? रामकृष्णादिकांची शरीरे पंचमहाभूताचा परिणाम नाही, परंतु चैतन्यावर आश्रित मायेचा सरळ डायरेक्ट परिणाम आहे. सरळ परिणाम आहे. म्हटलं माया, अहंकार, महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत नंतर रामाची शरीर होतील. पण तसं नाही. हे म्हणतात सरळ मायेचा काय परिणाम आहे. बरोबर आहे. चैतन्याश्रित मायेचा साक्षात परिणाम आहे. जसा नाटकात एखादा दरिद्री मनुष्य संकल्प मात्राने एका क्षणात राजा झाल्यासारखा दिसतो. कसं? एका क्षणात राजा झाल्यासारखं दिसतो. कथा सांगू? कथा सांगू का? सांगितली आहे ती कथा. कथा सांगितलेली आहे. एका क्षणात माणूस कसा राजा बनू शकतो? कसा आहे? शक्य आहे का? नाही. एक राजा होता, म्हातारा झाला है ना. म्हातारा झाल्यानंतर त्याला मुलगा नव्हता. सगळ्यांनी फिल्डिंग लावली होती, राजानंतर आपणच राजा, राजानंतर आपणच राजा. राजाने जाहीर करून टाकलं, मी मेल्यानंतर काय करायचं? हत्तीच्या सोंडेमध्ये हार द्यायचा. तो हार ज्याच्या गळ्यात पडेल त्याला मिरवणूक आणून, पुरोहितांना आणून अभिषेक करून राजा जाहीर करायचा. बरोबर आहे. कालांतराने राजा मेला. राजाची अंत्येष्टी केली, श्राद्ध केलं, सगळं केलं. मंत्र्यांना प्रश्न पडला की आता काय करायचं? नवा राजा कसा बसवायचा? बरोबर आहे. तर मग त्यांनी काय केलं? त्याने सांगितल्याप्रमाणे राजवाड्यापासून त्याने काय केलं? हत्तीच्या सोंडेत हार घातला आणि हत्ती आपला काय करत झुलत 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 केलं. सगळेजण पुढे येऊन माझ्या गळ्यात माळ घाल, माझ्या गळ्यात माळ घाल करायला लागले. कोणाच्या गळ्यात त्या हत्तीने माळ घातलीच नाही. मग परत झुलत झुलत राजधानी संपली. जंगलामध्ये तो जायला लागला. जंगलामध्ये प्रवेश करत करत आतमध्ये गेला, वाटेने, पाय वाटेने. तर जवळ एक काय झोपडी होती. काय या झोपडीमध्ये एक महात्मा जप तप करत बसलेला होता. त्याच्याजवळ काय एक तवा होता भाकरी भाजण्यासाठी, एक उलटणं होतं. बरोबर.
आणि हे काय भाजी शिजवण्यासाठी हे सगळं मातीचंच बरं का, मातीचंच होतं, मातीचं भगोणा आणि लाकडाचा चमचा. तो अत्यंत दरिद्री आहे की नाही, त्याने कल्पनाही केली नव्हती. ते हत्तीच्या मनात का आलं कोण जाणे. ते त्या महात्म्याच्या जवळच गेलं आणि त्या महात्म्याच्या गळ्यातच काय केलं, टाकलं. बरोबर आहे. आता ते मंत्री म्हणाले चला चला बसा बसा, चला चला. तो म्हणाला मला कुठे, मला नको, मला कुठे नेऊ नका, मी काय अपराध केलाय. तो म्हणाला अपराध तू काय केला नाही, पण तुझ्या गळ्यामध्ये हत्तीने माळ टाकलेली आहे, त्याच्यामुळे तू आता राजा झालेला आहे. क्षणात, एका क्षणात काय झाला, राजा झालेला आहेस. मग तो म्हणाला का मी तर बाबा सगळा सर्व संघ त्याग केलेला माणूस आहे, बाबा आहे, माझ्या जटा झालेल्या आहेत, मी जप तप करतो, मी तिथे येऊन काय करणार. एक काही नाही, वर चढता की नाही चढता, हत्तीच्या ह्याच्यावर चला, होद्यात बसा. त्याला सगळ्या लोकांनी चढवून शिडी लावून हत्तीवर बसवलं, झुलत झुलत आणलं, राजवाड्यामध्ये सिंहासनावर बसवलं. दुसऱ्या दिवशी पुरोहित आणलं, सगळ्यांना जाहीर केलं आणि हा आमचा राजा म्हणून जाहीर केलं. पुढचं सांगत नाही, वेळ जाईल हे ना, पण केवढ्या पुढचं सांगितलं, एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं की नाही. तो बाबा होता आणि त्याला का राजवेश धारण केला की नाही, एका क्षणामध्ये होतो की नाही, होतो. तसाच तऱ्हेने काय, जसा नाटकात एखादा दरिद्री मनुष्य संकल्प मात्राने एका क्षणात राजा झाल्यासारखा दिसतो, पण खरोखर तो राजा असतो का? नाही. राजाचा वेशधारी असतो, तलवार हातात घेऊन युद्ध करतो, नाचतो, दुसऱ्याला मारतो, पण खरोखर तो राजा नसतो. त्याप्रमाणे अचिंत्य मायेने उत्पन्न होणारी कोणाची, रामकृष्णाची शरीरे असतात. ती भूतकार्यासारखी दिसली तर ती भूतकार्य नाही. बरोबर आहे ना. अधोरेखा करा, काय करा, अचिंत्य मायेने उत्पन्न होणारी रामकृष्णाची शरीरे भूतकार्यासारखी दिसली तरी ती भूतकार्य नाही. है ना. आता ती पंचभूतांचे कार्य का नाही? अरे बाबा, पंचभूताची कार्य जर असते ना तर त्या कृष्णाच्या शरीराला दोरीने बांधता आले असते की नाही? हा, आले असते, बरोबर ना, दोरीने बांधता आले असते. पण त्या दोरीचे बंधन कृष्ण शरीरात होते की नव्हते? नव्हते ना. बरं, पण दोरीचे बंधन कृष्ण शरीरात झाले नाही असे पुराणात आहे, पुराणात आहे. ते खोटे होईल म्हणून काय म्हणायचं, देव शरीरे भूत कार्य नाही. भूत कार्य असते तर डोंगर उचलला कसा असता, है ना. डोंगर उचलला की नाही, म्हणून ते मायेचंच आहे, सरळ मायेपासून बनलेला आहे. भूताचा कार्य असतं तर 6 फुटाचा तो काय डोंगराला कसा उचलेल, पण केलं का नाही केलं. हत्तीचे दात तोडले का नाही तोडले, है ना. कालियाचं मर्दन ह्याच्यामध्ये जाऊन केलं का नाही केलं. हे तुम्हा आम्हाला जमण्यासारखं आहे का? नाही जमण्यासारखं आहे. मग ते कशाने झालं, मग ते काय, मायेच्या शरीर असलं तरच अशी अचाट कार्य करता येतात, किंवा माया अनादि अनंत आहे म्हणून. बरोबर आहे. म्हणून देव शरीरे भूत कार्य नाही तर काय, मायेचेच काय साक्षात परिणाम आहे. बरोबर आहे. निर्णय काय झाला, काय झालं, देव शरीरे भूत कार्य नाही तर मग काय, मायेचा क्या है, साक्षात परिणाम आहे. मायेचा काय,
आता मध्यस्थ मध्ये आला आणि म्हणाला, ओ रज्जुबंधनादिकांचा अभाव असला म्हणजे ते शरीर भूतकार्य नव्हे. काय रज्जूने बांधता येत नसेल, रज्जू बंधनादिकाचा अभाव असला म्हणजे ते शरीर भूतकार्य नव्हे असे जर म्हणावे तर योग्याच्या शरीरासही सिद्धीच्या बलाने बंधन पडत नाही. मग त्याचेही शरीर भूताचं कार्य नाही असं म्हणा. काय 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 म्हणाला मध्यस्थ? काय म्हणाला? कृष्णाचं शरीर, कृष्णाच्या शरीराला दोरीने बांधल्यानंतर सुद्धा त्याला ते बंधन बनलं नाही. तडातड दोरी तुटली किंवा उखळाला बांधल्यानंतर उखळ घेऊन तो चालत निघाला छोटा बालक आणि 2 वृक्षांना आडवं पाडून टाकलं. बरोबर आहे ना? तर रज्जुबंधनादीचा अभाव असला म्हणजे ते शरीर भूतकार्य नाही असा तुम्ही जो निर्णय केलेला आहेत ना, बरोबर वाटत नाही. कारण योग्याच्या शरीराचे सिद्धीच्या बलाने बंधन घडत नाही. बरोबर आहे ना? चांगदेव योगी होता की नाही? है ना? तुम्ही आम्ही हातात चाबूक सापाचा घेऊन जाऊ शकतो का? वाघावर बसू शकतो का? वाघावर बसून थोड्याच वेळात ज्ञानेश्वरांना भेटायला येऊ शकतो का? पण ते केलं की नाही? बरोबर आहे. पण हे कार्य त्यांनी केलं म्हणजे त्यांना बंधन नव्हतं ना. बंधन नव्हतं म्हणजे त्यांचं शरीर पंचभौतिक नव्हतं असं म्हणता येत नाही. ते पंचभौतिकच होतं. तशाच तऱ्हेने त्याचेही शरीरात भूतकार्य नाही असं म्हणावे लागेल. कोणाचं? योगी कोणाच्या तरी आईच्या उदरातूनच जन्माला आलेला असतो. पण तो योग बळाने अशा सिद्धी प्राप्त करतो की बसलेल्या जागी चंद्राला स्पर्श करू शकतो. है ना? त्याच्यानंतर मारुतीसारखा काय होतंय, जड होऊन जातो शिळेसारखा आणि त्याला हलवता येत नाही. हे कार्य पंचभौतिक शरीराचं नाही असं तुम्ही म्हणाल. पण हे सगळे पंचभौतिकच. योगी पंचभौतिक शरीरापासूनच उत्पन्न झालेला आहे की नाही? म्हणजे पंचमहाभूताचं बंधन नसलं म्हणजे ते शरीर पंचभौतिक नाही असं म्हणता येत नाही. कारण पंचभौतिक शरीर असून सुद्धा योग बळाने माणूस सिद्धी प्राप्त करू शकतो. बरोबर आहे ना? शिष्य योग्याच्या शरीरात प्रथम बंधनाचा संभव असतो. काय? योग्याचं शरीर असतं त्याला बंधनं असतात का नसतात? असतात ना सुरुवातीला. नंतर तो योग साधना करतो आणि नंतर त्याला सिद्धी मिळतात ना. पण पहिल्यांदा बंधन असतं की नसतं? नंतर त्याला काय मिळतात? सिद्धी मिळतात. बरोबर आहे. योग्याच्या शरीरात प्रथम बंधनाचा संभव असतो. पश्चात योगाभ्यास रूप पुरुषार्थामुळे बंधनाचा अभाव होतो. हे योगाच्या बाबतीत भरते. पण कृष्ण शरीराने कधीतरी योगाभ्यास केला होता का? कृष्ण शरीर लहानपणीच पराक्रम करू लागलं होतं की नाही लागलं होतं? हे ना?
पहिल्यांदा बंधन होतं, मग योगाभ्यास केलं आणि मग त्याने सिद्धी मिळवल्या, असं थोडंच कृष्ण शरीराला झालेलं आहे. अरे जन्माला ज्या वेळेला आला नवजात शिशु आहे ना, ज्याच्यावर ते हे सगळं काय म्हणतात वारबीर तोडलेली नाही, असंही पुसून बिसून काढलं. त्याच वेळेला काय केलं, ती बंधनं साखळ्या तुटल्या, त्यांना नशेसारखी झोप लागली आणि हे टोपलीत घातलं आणि गेलं. बरं, त्याच्याही पुढे यमुना भरलेली है ना, याच्या तोंडापर्यंत काय केलं, पाणी आलं गळ्यापर्यंत, पाय बाहेर होता. पाय लागल्याबरोबर यमुनेनं त्याला नमस्कार केले, जागा करून दिली की नाही. ऐकतो की नाही आपण या सगळ्या, खऱ्या वाटो खोट्या वाटो, आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवतो. बरोबर आहे ना. तो काय म्हणतात, कृष्ण शरीर तर योगाभ्यास पुरुषार्था वाचून सहजच बंद होण्यास योग्य नाही, हे सांगितलं की नाही. जन्मापासून त्याने पराक्रम केलेले आहे, नवजात शिशूपासून त्याने पराक्रम केलेले, योग्य नाही. म्हणून देवांची शरीरे भूत कार्य नाहीत. काय देवाची शरीरे काय, भूतांची कार्य नाही. झाला इथपर्यंत. आनंदगिरी या वेदांताच्या टीकाकाराने काय म्हटलंय ते सांगा. आनंदगिरी यांनी देवाची शरीरे भूतकार्यच आहेत असं म्हटलेलं आहे. काय म्हटलं, देवाची शरीरे काय असं म्हटलेलं आहे. त्याचं काय करणार, तो बोलतोय आनंदगिरीनी देव शरीरे भूत कार्य म्हटली आहेत, ते कसं लावून घेणार. अरे ती इतर जीवाप्रमाणे दिसतात. कशी, इतर जीवाच्या शरीराप्रमाणे ती पण दिसतात, या अभिप्रायाने म्हटली आहेत. का काय रामकृष्णाची शरीरे भूत कार्य आहेत असं जे आनंदगिरीने म्हटलंय ते कसं. त्याला काय उत्तर दिलं त्याने, अरे ते जीवाला जशी शरीर लागलेली आहेत ती पंचमहाभूताची आहे, तशाच तऱ्हेची श्रीकृष्णाची शरीर होती. म्हणून त्याला आनंदगिरीने काय भूतकार्य असं म्हटलं नाही. पण वास्तवामध्ये ती भूतकार्य नाही. कारण भूतकार्य असती तर काय, दोन झाडांना उखडून पाडणं, मुसळानं खेचून नेणं, दोरीच्या बंधना म्हणून सुटणं, कालियाच्या मर्दनासाठी पाण्यामध्ये जाऊन डुबून 1 तासभर लढाई करणं, हे कसं काय जमलं असं सांगा. नाही जमलं. हो गया. आता पुढे इतर जीवांच्या शरीराप्रमाणे दिसतात अधोरेखा करा या अभिप्रायाने म्हटले आहेत. कारण खुद्द भाष्यकाराने गीता भाषा काय म्हटलंय, काय म्हटलेलं आहे, जीवावर अनुग्रह करण्याकरता माया बलाने अधोरेखा करो परमात्मा कृष्ण रूप प्रतीत होतो. ही गोष्ट अस्पष्ट आहे का, ही गोष्ट अस्पष्ट आहे का, स्पष्ट आहे. स्पष्ट आहे म्हणजे काय, स्पष्ट आहे म्हणजे काय, स्पष्ट आहे म्हणजे हे स्पष्ट सांगितलं की परमात्मा काय मायेचा आश्रय घेऊन जीवाचा उद्धार करण्यासाठी रामकृष्णादीची शरीरे घेतो. तो रामकृष्णादीची शरीरे ही पंचमहाभूताची नाहीत असंच म्हटलेलं आहे ना. आणि कोणाची आहेत मग, मायेपासून घेतलेली शरीर आहेत असाच अर्थ होतो की नाही. मायाबलाने अधोरेखा करा, जीवावर अनुग्रह करण्याकरता मायाबलाने परमात्मा कृष्ण रूप प्रतीत होतो. काय म्हणायचं,
जीवावर अनुग्रह करण्याकरता मायाबलाने परमात्मा कृष्णरूप प्रतीत होतो असे स्पष्ट म्हटले आहे. आणि त्यांचे टीकाकार कोण? आनंदगिरी आहेत. म्हणून शंकराचार्याच्या विरुद्ध देवाची शरीरे भूतकार्य आहेत असा म्हणण्याचा त्यांचा अभिप्राय नाही असं म्हटलं पाहिजे. अधोरेखा करा. टीका काय आली होती? आनंदगिरीनी रामकृष्णाची शरीरे भूतकार्यच आहेत असं म्हटलेलं आहे ना. त्याचं काय? त्याच्यावर काय सांगितलेलं आहे? अरे भाष्यकार शंकराचार्यांनी गीता भाषामध्ये म्हटलेलं आहे ना, जीवावर अनुग्रह करण्यासाठी परमात्मा मायेचा आश्रय घेतो आणि कृष्ण रूपाने जगाला प्रतीत होतो असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आनंदगिरी हे कोण आहेत? टीकाकार आहेत. त्यांनी कोणावर टीका केली? महाभाष्यावर केली. शंकराचार्याच्या भाष्यावर टीका केली. मग शंकराचार्याच्या विरुद्ध देवाची शरीरे भूतकार्य आहेत हे ते कसे काय म्हणतील? नाही म्हणणार. असे म्हणण्याचा त्यांचा अभिप्राय नाही असेच म्हटले पाहिजे. आनंदगिरीने असं म्हटलं तर ते भाष्यावर त्यांनी टीका केलेली आहे. शंकराचार्याने म्हटलंय मनुष्यावर प्राण्यावर अनुग्रह करण्यासाठी परमात्मा मायाबलाने रामकृष्णादी शरीर रूप होऊन जातो असं म्हटलेलं आहे. आनंदगिरी हे भाषावर टीका करणार आहेत ते शंकराचार्याच्या विरोधी कसे काय बोलतील? बोलणार नाही. म्हणून देवांची शरीरे भूतकार्य आहेत की नाही? काय निर्णय झाला? देवांची शरीरे भूतकार्य आहेत की नाही? मग काय आहेत? मायेचा साक्षात परिणाम. मायेचा काय? आता कोणी तुमच्या विरुद्ध तुमच्याकडे बोलायला आलं, उत्तर देऊ शकाल का नाही? तो मायेचा साक्षात परिणाम आहे. ही काय भूतकार्य नाही. बरोबर आहे. आता आपण विचार करू पुढच्या ह्याच्यामध्ये. देवाच्या शरीराचं है ना उपादान कारण, समवायी कारण, उपादान कारण कोण आहे? आणि जीवाच्या शरीराचं उपादान कारण कोण आहे? बघूया ना. रामकृष्णाच्या शरीराचे उपादान कारण कोण आहे? अधोरेखा करा. आणि जीवाच्या शरीराचे उपादान कारण कोण आहे? माया कार्य पंचमहाभूते आहेत. म्हणून जीव शरीराहून रामकृष्णाची शरीर विलक्षण आहेत. बरोबर आहे. आणि सर्वात मोठा फरक म्हणजे अन्य जीवांना देहादिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे आणि रामकृष्णादिकांना ती आपल्या शरीराविषयी आत्मभ्रांती नाही. बघूया याचं काय आहे ना. उपादान कारण म्हणजे काय? ज्याच्यापासून जी वस्तू बनते आहे ना, त्या ज्याच्यामध्ये राहत कार्य उत्पन्न होतं त्याला काय म्हणायचं? उपादान कारण म्हणायचं. बरोबर आहे ना. ज्याच्यामध्ये राहून कार्य उत्पन्न होतं. हे बघा इकडे बघा, ही काय पडलेली आहे? माती. आता पाणी घातलं आणि तुडवलं त्याला. आता ह्याचं नाव काय झालं? चिखल. त्या चिखलाचा काय केलं? एकत्र ढीक केला. आता त्याचं नाव काय झालं? गोळा. गोळा आहे ना, मातीचा गोळा. पण ती मातीच ना. आता हा गोळा चाकावर ठेवला आणि चाक दांडक्याने फिरवलं. आता ते गरागर फिरायला लागलं. त्याच्यामध्ये आतमध्ये हात घातला, बाहेर हात घातला, पाणी लावलं. आता काय झालं? गाडगं तयार झालं, घट तयार झाला आहे ना.
तो काढून मी बाहेर ठेवला, सुकवला, भट्टीत घातला आणि तो काय झाला, घट तयार झाला. पण घट ही माती आहे का माती नाही? चिखलाचा गोळा माती आहे का माती नाही? चिखल माती आहे का माती नाही? आणि सुकी माती माती आहे का माती नाही? याला म्हणतात उपादान कारण. काय म्हणतात? घटाचं उपादान कारण कोण? माती. पण ती माती तिथे पडून ठेवली तर ती किती दिवस राहील? हजारो साल तिथेच राहील. जोपर्यंत कोण त्याला उचलत नाही, खोदत नाही, तोपर्यंत तिथेच पडून राहील. पण तिचा घट बनेल का? मग घट बनण्यासाठी कोण लागेल? निमित्त कोण लागेल? कुंभार लागेल, ते चाक लागेल, दांडकं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी लागतील. तर निमित्त कारण कोण? घटाचं निमित्त कारण कोण? कुंभार, चाक, दांडकं, हे निमित्त कारण झालं. आणि ज्याच्यापासून घट बनला ते उपादान कारण कोण? माती. हे काय झालं? हे लक्षात आलं का? माती हे उपादान कारण. ज्याच्यामध्ये राहत चिखलात आपण मातीत पाणी मिळवल्यानंतर काय झालं? चिखल. चिखलाचा काय झाला? गोळा. गोळ्याचा काय झाला? घट, म्हणजे गाडगं तयार झालं ना. ते चिखलातच तयार झालं ना, मातीतच तयार झालं ना. तर ज्याच्यामध्ये राहत जी वस्तू तयार होते तिचं त्याला काय म्हणतात? उपादान कारण म्हणतात. काय म्हणतात? तो उपादान कारण कळलं का? ज्याच्यापासून वस्तू बनते त्याला काय म्हणतात? उपादान कारण म्हणतात. आणि ती वस्तू बनण्यासाठी जे निमित्त लागतं त्याला काय म्हणतात? निमित्त कारण. बरोबर आहे? तर इथे काय सांगतात? दोघांचाही रामकृष्णाच्या शरीराचं उपादान कारण कोण? साक्षात जीवाचं उपादान कारण कोण? मायाची काय? पंचमहाभूत. बरोबर आहे? मायेची कार्य पंचमहाभूत आहेत. म्हणून जीव शरीरावरून काय? रामकृष्णाची शरीर विलक्षण आहेत. बरोबर आहे का? जीवापासून रामकृष्णाची शरीरे भिन्न काय? दोघांची उपादान कारण विलक्षण आहेत, भिन्न आहेत. कशी भिन्न आहेत? बघा ना. जीवाचं उपादान कारण कोण? मायेचं कार्य पंचमहाभूत. बरोबर आहे? चला, रामकृष्णादीचं शरीराचं उपादान कारण कोण? तर साक्षात माया. आणि मायेच्या कार्य पंचमहाभूत ही वेगळी आहेत की नाही? सरळ माया कोण झाली? कोणाचं कारण झाले? रामकृष्णाच्या शरीराचं कारण झाले. पण मायेनंतर काय झालं? बुद्धी, अहंकार, पंचतन्मात्रा आणि काय? पंचमहाभूत. आणि पंचमहाभूतापासून पंचकरण होऊन पांचभौतिक शरीर निर्माण झाले. तर जीवाच्या शरीराचं उपादान कारण कोण? मायेचे कार्य पंचमहाभूते. बरोबर आहे? आणि रामकृष्णादी शरीराचं उपादान कारण कोण? साक्षात माया. आलं ना? तर दोन शरीर विलक्षण झाली की नाही? त्याला अधोरेखा केला. शरीराचे उपादान कारण साक्षात माया आहे. जीवाच्या शरीराचे उपादान कारण मायेचे कार्य पंचमहाभूते आहेत. म्हणून जीव शरीराहून रामकृष्णाची शरीरे विलक्षण आहेत. आता पुढचा आणखी फरक सांगतात. सर्वात मोठा फरक म्हणजे अन्य जीवांना देहाधिकाच्या ठिकाणी भ्रांती आहे. म्हणजे काय? अन्य जीवांना देहाधिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे. म्हणजे काय? देहच माझा आत्मा आहे असं म्हणतात. काय म्हणतात?
तुम्हाला त्रास नाही व्हायचा ना त्याचा, नाही तर बंद करा. याचा त्रास व्हायचा नाही ना. सरळ हे केलं तर त्रास व्हायचा. तर बघा काय झालं, जीव आपल्या देहाला हाच मी आहे, हाच माझा आत्मा आहे असं म्हणतो की नाही म्हणतो. तर जीवाला देहाच्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे. म्हणजे रज्जू असताना जसा सर्पभ्रांती होते की नाही, तशा तऱ्हेने त्या ठिकाणी शरीर असताना त्या ठिकाणी हा माझा आत्मा आहे असं वाटतं. शरीराला तो काय म्हणतो, आत्मा म्हणायला लागतो. कोण कोण जीव. बरोबर आहे ना. अशी जी आपली शरीर आहेत, हे शरीर म्हणजे मी आहे, अशी भ्रांती देवांना रामकृष्णादिकांना होतात की नाही होतात. फरक आला का काय. देहामध्ये आत्मभ्रांती होणं आणि देहामध्ये आत्मभ्रांती न होणे हा फरक आहे. कोणाचा, देवाची शरीर आणि जीवाची शरीर याच्यामध्ये काय फरक आहे. जीवाला देहामध्ये आत्मभ्रांती होते, रामकृष्णादी देवांना त्यांच्या देहामध्ये आत्मभ्रांती होत नाही. बरोबर आहे ना. आणि सर्वात मोठा फरक म्हणजे अन्य जीवांना त्यांच्या पांचभौतिक देहादिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे, अधोरेखा करा. आणि रामकृष्णादिकांना ती भ्रांती नाही. बरोबर आहे. आता बघा महत्वाचं वाक्य काय म्हटलं जाईल. महत्वाचं वाक्य आलेलं आहे ना. जर कोणी म्हणायला लागला काय, मी लेकरवाळा आहे, मी गृहस्थ आहे, माझं घर आहे, माझी पत्नी आहे, तर तुम्ही काय करणार म्हणणार, हा आपल्यासारखाच आहे. काय म्हणणार, हा आपल्यासारखाच आहे असं म्हणणार है ना. याच्या बोलण्यावरून तुम्ही ओळखलं की नाही, आम्ही जसे गृहस्थ आहोत तशाच तऱ्हेने हा काय आहे, गृहस्थ आहे. बरोबर आहे. आणि जर त्याला विचारलं की बाबा तुम्ही कोण आहे, तो म्हणाला या शरीराचं नाव हे आहे, भारतानंद आहे असं म्हणाला. मग तुम्ही कोण, तुमच्या शरीराचं नाव भारतानंद आहे, मग तुम्ही कोण. मी बाबा नाही, बाबा मी शरीर नाही. या माणसाला आत्मभ्रांती आहे की नाही. मग तुम्ही या माणसाला तुम्ही हा आपल्यासारखा आहे म्हणाल का नाही म्हणाल. नाही म्हणणार ना. त्याच्या बोलण्यावरूनच बोललं ना. तो पहिला माणूस काय म्हणाला, मी लेकरवाळा आहे, माझं घर आहे, माझी मुलं आहेत, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा शिकतो आहे, दुसरा मुलगा पोलीसमध्ये भरती आहे, की त्याला तुम्ही काय म्हणणार, हे आपल्यासारखंच आहे. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. आणि जर तो म्हणाला, त्याला विचारलं सरळ की तुम्ही कोण आहे भाऊ, आणि तो जर म्हणाला की बाबा या शरीराचं नाव काय काय जे असेल ते, देवानंद, रामानंद, कृष्णानंद, शंकरानंद, असं जर तो म्हणाला या शरीराचं नाव आहे, मग तुमचं नाव काय. तुला काही समजतं का नाही समजतं. मी सांगितलं या शरीराचं नाव काय, रामानंद आहे. मग तुम्ही कोण, मी बाबा शरीर नाही.
मग तरी तुम्ही सांगा तुम्ही कोण आहेत. भाऊ तुला समजत असेल तर समजून घे, मी आत्मा आहे. आता तुम्ही काय म्हणणार, हे आपल्यासारखं आहे की नाही? नाही म्हणणार ना. नुसतं नाही म्हणून थांबाल का? याच्या पाया पडाल. काय कराल? त्या पाया पडाल. महाराज जेवलात का नाही जेवलात असं विचारा. निदान पाणी तरी घ्या, निदान दूध तरी घ्या, निदान काहीतरी जेवायला थांबा. बायकोकडून भाकरी भाजून घालतो तुम्हाला जेवायला घालतो असं म्हणाल का नाही? म्हणाल का? हा आपल्यापेक्षा आपल्यासारखा नाही, हा आपल्यापेक्षा विलक्षण आहे. का? कारण पहिल्याला आत्मभ्रांती होती, दुसऱ्याला आत्मभ्रांती नाही. तर आता पुढचं समजून येईल तुम्हाला. काय? ज्या पुरुषा देहाधिकांचे ठिकाणी आत्मभ्रांती नाही ना, त्यांना काय म्हटलं जातं? बोधदृष्ट्या देव म्हणण्यास हरकत नाही. प्रमाण द्या, प्रमाण द्या ताई, प्रमाण द्या. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. लिहून टाका. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. हे ना, तुम्हाला बोध काय हे महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःला शरीर मानतायत की तुम्ही स्वतःला आत्मतत्व मानतायत, याच्यावरून ओळखलं जात आहे की तुम्ही देवस्वरूप आहे की तुम्ही माणसासारखेच आहेत, हे ओळखलं जातं. एक लक्षात ठेवा, मनुष्य जीवनाचं प्रयोजन काय लक्षात ठेवा. मनुष्य हा, तुम्ही कुठलंही पाश्चात्य तत्वज्ञान वाचलं तर 2 पायाचा प्राणी असं म्हटलं जातं. काय जात आहे? कोण? हा, 4 पायाच्या प्राण्याला पशु म्हटलं जातं, बरोबर आहे ना. पण 2 पायाचा प्राणी त्याला मनुष्य म्हटलं जातं. पण 2 पायाचा प्राणी म्हणजे काय? जनावरच ना. प्राणी म्हणजे जनावरच ना. तर त्याच्यामध्ये 2 पाय गेले म्हणून अर्ध पशुत्व गेलं. पण 2 पाय आहेत म्हणून अर्ध पशुत्व आहे ना. काय लक्षात येत आहे का? तो अर्धा पशु आहे आणि अर्धा माणूस आहे. कारण 4 न पाय होतात, 2 पाय आहेत म्हणून अर्धा माणूस आहे, पण अर्धा पशु आहेच ना. संत काय करतात? संत काय करतात? अर्ध पशुत्व काढून टाकून त्याला पूर्ण मनुष्य बनवतात. काय म्हणतात? पूर्ण मनुष्य बनवतात, बरोबर आहे ना. आता पूर्ण मनुष्याच्या पूर्णतेला तो पोचला. कोण? तो माणूस. कशाला पोचला? मनुष्याच्या पूर्णत्वाला पोचला. आता ज्ञानी माणसं, तत्वदर्शी माणसं, गुरु माणसं त्याला काय करणार? देवत्वाला पोचवतात, बरोबर आहे ना. तर मग मनुष्य जीवनाचं प्रयोजन हे आहे की आपलं पशुत्व झाडून टाकून त्या ठिकाणी पूर्ण मनुष्य बनायचं आणि पूर्ण मनुष्य बनल्यानंतर देवत्वापर्यंत पोचायचं. तुम्हाला आत्मज्ञान दिव्य बनवतं, देव बनवतं. मनुष्याच्या शरीरामध्ये राहून तुम्ही प्राण्यांसारखे वागू शकत नाही. तुम्ही देवत्वाला पोचलंच पाहिजे. तर याच्यासाठी प्रमाण पाहिजे असेल. प्रमाण काय? प्रमाण पुराणातलं बघा ना. 10 अवतार काय आहेत सांगितले, सांगा बरं. 10 अवतार सांगू शकता का? मत्स्य, कूर्म. हा, माशापासून कोण झाला? कूर्म झाला ना. कूर्मापासून 3रा अवतार कोण झाला? वराह, बरोबर आहे ना. वराह म्हणजे पूर्ण पशु. त्याच्यानंतर नरसिंह, अर्धा पशु अर्धा काय मनुष्य, नारसिंह. नंतर कोण झाला? बुटका वामन आहे ना. नंतर कोण झाला? ताडमाट, परशुराम. क्षत्रियानं मारून टाकलं 21 वेळेला. काय बाबा,
असलं करतात काय? नाही करतात. बरोबर आहे. नंतर कोण झाला? मर्यादा पुरुषोत्तम राम. आणि नंतर कोण झाला? कोण तत्वदर्शी कोण झाला? कृष्ण झाला. आणि 9वा कोण झाला? बुद्ध. बुद्ध म्हणजे ज्याला बोध झालेला तो बौद्ध. तर मग कुठून झाली सुरुवात? माशापासून. आणि शेवट कुठपर्यंत आला? बुद्धत्व येईपर्यंत आलाय. बरोबर आहे ना? तर माणसाला बोध झाला पाहिजे, स्वतःचा बोध झाला पाहिजे, संसाराचा बोध झाला पाहिजे. आणि या संसाराच्या पाठीमागे असलेलं जे तत्व आहे त्या तत्वाचाही बोध झाला पाहिजे. त्यालाच काय म्हणतात? बुद्ध. तेव्हा तुम्ही बुद्ध झाला पाहिजे. बुद्ध झाला पाहिजे म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे असं नाही, हे लक्षात घ्या. तर बुद्ध होणं म्हणजे काय होणं? आपणाला मुक्त होणं, बोध होणं. कसला बोध होणं? स्वतःचा बोध होणं. स्वतः कोण आहे? फिर या प्रपंचाचं स्वरूप काय? त्याच्यानंतर या प्रपंचाचं मूल कारण कोण आहे? हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे. याला काय म्हणतात? बोध. याला हा बोध झालेला आहे काय? की मी शरीर नाही, मी देह नाही, मी सच्चित घन आनंद घन पूर्ण ब्रह्म तत्व आहे, असा ज्याला बोध झालेला आहे. बरोबर आहे, तो बुद्ध. तेच प्रयोजन आहे. ज्या पुरुषा देहाधिकाचे ठिकाणी आत्मभ्रांती नाही, त्यानं बोध दृष्ट्या देव म्हणायास हरकत नाही. अधोरेखा करा. इथे प्रमाण काय देणार? देवते संत निमित्त त्या प्रतिमा ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. झालं का? इथपर्यंत पोहोचलो. जीवाना देहाधिकांचे ठिकाणी आत्मभ्रांती असण्याचे कारण काय? त्याची उपाधी कोण? अविद्या. कोण आहे? उपाधी कोण आहे? कोण आहे? उपाधी कोण आहे? अविद्या. अविद्याचं विशेषण काय? मलिन सत्व गुणवती अविद्या, ही त्याची उपाधी. मग ईश्वराची उपाधी तुम्हाला सांगितलेली आहे. शुद्ध सत्व प्रधाना माया. ही काय होती? ही कोणाची उपाधी? ईश्वरांची है ना. शुद्ध सत्व प्रधाना माया ही रामकृष्णाजीची कोण आहे? उपाधी आहे. आणि जीवाची उपाधी कुठली आहे? मलिन सत्व गुणवाली काय? अविद्या. बरोबर आहे. जीवाच्या देहाधिकाच्या ठिकाणी, जीवाना देहाधिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती असण्याचे कारण त्याची उपाधी मलिन सत्व गुणवती अविद्या आहे. अधोरेखा करा. हे बघा, हा अभंग तुम्हाला लागतोय का? बघा काय तुकाराम महाराज म्हणताय, माझे लेखी देव मेला. काय म्हणताय? असो त्याला असेल, है ना. गोष्ट न करी नावने घे, गेलो दोघे खंडोनी, है ना. तुती समवेत निंदा, केला धंदा उदंड. तुका म्हणे निवांत ठेलो, वेचित आलो जीवित्व. हा अभंग तुम्हाला तुकाराम महाराजाचा वाटतो का? देव मेला असं कधीतरी तुकाराम महाराज म्हणतील का? नाही म्हणते. मग काय? इथे तुम्हाला सांगितलं ना, उपाधी काय? शुद्ध सत्व प्रधाना माया. ही खोटी ठरली की ईश्वराचं अस्तित्व राहतं की नाही? नाही राहत.
है ना. ईश्वर कुठे, ईश्वर आभास आहे, ईश्वर प्रतिमा आहे. तो कशामध्ये जाणार, ब्रह्मचैतन्यामध्ये जाऊन विलीन होणार ना. याला तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या लेखी देव मेला. बरोबर आहे का. आता बघा, गेलो असो त्याला असेल, ज्याला अज्ञान असेल त्याला देव असू दे, पण माझ्या दृष्टीने काय केलाय, देवरूपाने बाद झाला. मग काय झालं, गोष्ट न करी म्हणजे देवाची कथा मी आता करायचं सोडून केलं. मग नाव नाही घे, आता नामस्मरण सुद्धा मी करायचं सोडून दिलं. गेलो दोघे खंडोनी. अरे द्वैतातच कोण असेल, देव, आणि द्वैतातच काय होतील, भक्त असेल. तू स्वामी मी तुझा रंग, तू देव मी तुझा भक्त. हे कधी असेल, उपाधीचं खंडन झालं की देवही खंडित होतो आणि जीवही खंडित होतो. आता हे कळायला या कीर्तनकारांना कळेल का, सांगा तुम्ही मला. हे कीर्तनकारांना कळेल का. हा अभंग कधी घेणारच नाही ते, देव मेला तुकाराम म्हणतील का, शक्यच नाही. पण मी लिहितोय, तुम्हाला मिळेल व्हिडिओ. तर काय इथे काय आलाय, जीवाना देहाधिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती असण्याचे कारण त्यांची उपाधी, मलिन सत्व गुणवती अविद्या. आणि रामकृष्णाधिकांच्या देहात्म भ्रांती नसण्याचे कारण काय, त्यांची उपाधी कोण, शुद्ध सत्व गुणवती माया आहे. हे आहे म्हणून जीवाना काय, अविद्याकृत भ्रांती. आणि देवाना काय, अधोरेखा करा. काय जीवाना काय, अविद्याकृत भ्रांती. आणि देवाना मायेकडूनच सर्वज्ञता. बरोबर आहे. आता बघा, जीवाना अविद्याकृत आवरणाचा आणि देहात्म भ्रांतीचा नाश आपोआप होईल का. जीवांसाठी अविद्येनं केले आवरण आणि देह हा आत्मा या भ्रांतीचा नाश आपोआप होईल का, नाही होणार. काय करावं लागेल, पुढे वाचा, आचार्य शरण होऊन करून घेणे आवश्यक आहे. बरोबर आहे ना. जीवाना अविद्येने झालेली भ्रांती, बरोबर आहे ना, आणि अज्ञानाचं झालेलं आवरण, हे नाश जीवांसाठी आपोआप होत नाही. त्यांना पुरुषार्थ करावे लागतात, त्यांना सायास करावे लागतात, त्यांना प्रयत्न करावे लागतात, त्यांना आचार्याच्या जवळ राहावं लागतं, आचार्याची सेवा करावी लागते, आचार्याचं प्रेम काय करावं मिळवावं लागतं. तेव्हा कुठे ते काय करतील, वेळ देतील. एक रविवार मी तुम्हाला देतो, 3:30 5:30 वाजेपर्यंत. बरोबर आहे ना. तुम्हालाही सोयीचं आहे, मलाही सोयीचं आहे. चला आपण बसूया. बरोबर आहे. आचार्य ही अधोरेखा करू जीवाना विद्याकृत आवरणाचा आणि देहात्म भ्रांतीचा नाश आचार्य शरण होऊन करून घेणे अवश्य आहे. हे आलं का. आणि रामकृष्णादींना काय, रामकृष्णादीन सर्वज्ञ आहेत ना ते. या मायाकृत शुद्ध सत्व प्रधान मायाकृत सर्वज्ञता त्यांच्यामध्ये आहे की नाही. बरोबर आहे ना. म्हणून रामकृष्णादींना आवरण आहे का, मग भ्रांती आहे का. लक्षात, रामकृष्णादिकांना आवरण आणि भ्रांती नाही, म्हणून त्यांना गुरुजवळ जावं लागेल का. म्हणून आचार्यद्वारा उपदेशजन्य ज्ञानाची आवश्यकता नाही. पण राम वसिष्ठाकडे जवळ बसला होता का नाही, आणि वसिष्ठाने त्यांना
आत्मज्ञान दिलं की नाही? बरं, श्रीकृष्ण सांदीपनी ऋषीकडे लाकडं फोडत होता का नाही होता? होता. मग त्यांना आचार्य गुरुची जरूर होती की नव्हती? लोकांना शिकवणूक देण्यासाठी. बरोबर आहे ना? आता आम्ही सांगू शकतो की नाही, अरे सेवा करावी लागेल गुरुची, का म्हणून? अरे मग श्रीकृष्णाने सांदीपनी आश्रमामध्ये लाकडं फोडलेली आहे, त्यांनी सेवा केली की नाही केली? मग रामाने वसिष्ठाकडे राहून काय केलेलं आहे? तिकडे सगळं केलेलं आहे. झाडलोट करणं, पाणी भरणं, झाडांना पाणी देणं, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मग तुम्हालाही करावं लागेल. किंवा गुरुची सेवा केली तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शन. साधी गोष्ट आहे, होय ना? तर त्याच्याशिवाय मिळणारच नाही. बोला, श्रीकृष्ण सांदीकडे शिकायला का, सांदीपनी ऋषीकडे शिकायला का गेला? राम वशिष्ठाकडे शिकायला का गेला? त्यांना जर उपजत ज्ञान होत सगळंच होतं, त्यांना आवरण नव्हती, भ्रांती नव्हती, शिकायला का गेले? लोकांना शिकवण देण्यासाठी. कशात? काय? आचार्याची सेवा चाकरी केल्यानंतर करून मिळवलेली बुद्धी ही श्रेष्ठ बुद्धी असते. काय? बरोबर आहे? चला मग, रामकृष्णादिकांना आवरण आणि भ्रांती नाही, अधोरेखा, म्हणून आचार्याद्वारा उपदेशजन्य ज्ञानाची आवश्यकता नाही, अधोरेखा. जरी रामकृष्णादिक ब्रह्मज्ञान प्राप्ती करता वसिष्ठ और सांदीपनीकडे गेल्याचे पुराण वचन आहे की नाही? आहे. तथापि वेदाज्ञेची मर्यादा रक्षण करण्याकरता आणि लोकसंग्रहाकरिता ते गुरुकडे गेले. वेदाची आज्ञा आहे ना, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिन तद्विज्ञानार्थम गुरुमेव विगच्छेत समितपाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं म्हटलेलं आहे. त्याला जाणण्यासाठी तुम्हाला हातात लाकडं घेऊन तत्वदर्शी लोकांकडे गेलं पाहिजे की मी सेवा करायला तयार आहे, मला ज्ञान द्या म्हणून. बरोबर आहे ना? ही वेदाज्ञेची मर्यादा आहे. आणि लोकसंग्रह करण्यासाठी लोकांनाही तसंच समजावं, लोक यावेत म्हणून ते गुरुंकडे गेले. त्यांना ब्रह्मज्ञान नसून ते प्राप्त करून घेण्याकडे म्हणून गुरुकडे गेले होते का? त्यांना ब्रह्मज्ञान नव्हते आणि ते प्राप्त करण्यासाठी गुरुजवळ गेले होते, असं होतं का? नाही. ते ब्रह्मज्ञान नसून ते प्राप्त करून घेण्याकरता म्हणून गुरुजवळ गेले नव्हते. हे कशावरून सिद्ध होतं? हे अवतार चरित्रावरून सिद्ध आहे ना. आता गुरुने केलेल्या उपदेशापासून जीवाना काय लाभ होतो? ही वृत्ती निर्माण होते, मी ब्रह्म आहे असे त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो. हे जर एवढं सांगतायत तर खरं आहे, मी देह नाही, मी ब्रह्म आहे, अशी त्यांची अंतःकरणाची वृत्ती होते. बरोबर आहे? श्री गुरुनी केलेल्या उपदेशापासून जीवाना जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उत्पन्न होते. ती वृत्ती रामकृष्णादींना स्वभाव सिद्ध आहे. ते राम मध्ये मध्ये उपदेश सुद्धा आलेला असणार बघा, श्रीकृष्णाचा गीतेमध्ये सगळ्याकडे. काय की मी ब्रह्म आहे, ही वृत्ती त्यांच्याकडे स्वभाव सिद्ध आहे. स्वभाव सिद्ध असले शब्द म्हटले ना का आपणाला समजत नाही. ओरिजिनल, डुप्लिकेट असं म्हटलं ना की आपणाला कळतं, की आपणाला कळतं, नाही ना.
ओरिजिनल याला काय शब्द आहे, संस्कृत मध्ये शब्द आहे स्वभाव सिद्ध. डुप्लिकेट याचा अर्थ काय, अवांतर अशी आहे. बरोबर आहे. तर श्री गुरुनी केलेल्या उपदेशापासून जीवाना जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उत्पन्न होते. हे रामकृष्णाधिकांना अधोरेखा करो, स्वभाव सिद्ध आहे. आता पहिलं काय होतंय, जीवाना काय होतंय, अहम ब्रह्म या वृत्तीने प्रथम क्षणी काय होतोय, हरवले ते दिवसावे, है ना. जे हरवलंय ते काय करायचं, गुरुजवळ जाऊन आपण प्राप्त करतो. काय हरवलेलं आहे, आपलं ब्रह्म पण हरवलेलं असतं. ते गुरुजवळून हरवलेलं आपण काय करतोय, आपलंच पाणी होतं. बरोबर आहे ना. त्याच्यावर शेवाळ आलं, त्याच्यामुळे काय झालं, हिरव्या जमिनीसारखं झालं. कोणी येऊन आपताने सांगितलं चल भाऊ शेवाळ काढूया. शेवाळ काढलं, पाणी उपासलं, त्याच्यामध्ये फिटकरी म्हणजे तुरटी टाकली, स्वच्छ पाणी झालं. आता पिण्यासारखं पाणी झालं की नाही झालं, झालं ना. तसंच आहे जीवाना अहम ब्रह्म या वृत्तीने प्रथम क्षणी अत्यानंद होतो. ही बात खरी आहे की नाही, हे खरं आहे. पण काही कालाने काय होतं, तोही आनंद स्वस्वरूपी विराम पावतो. त्यावेळेला त्याला काय म्हणतात, सहजस्थिती भोगाची. काय म्हणतात, भोगाची. कैस मरणाहाती सुटली काया, विचारे या निश्चये, नासुनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. काय म्हटलंय, सहज स्थिती शब्द आलाय ना. काय होतंय, अहम ब्रह्म या वृत्तीने प्रथम क्षणी अत्यानंद होतो. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे, ही गोष्ट खरी आहे. पण काही कालाने काय होतंय, तोही आनंद स्वरूपी काय होतो, विराम पावतो, स्थिर होऊन जातो. त्यावेळेला त्या स्थितीस काय म्हणायचं, सहज स्थिती असे म्हणतात. अधोरेखा करा. काय प्रक्रिया लक्षात येते की नाही. पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, हे बघा, जो सिंह शेळ्यामध्ये बकऱ्यामध्ये वाढलेला आहे, तो काय करणार आहे, बे 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 असाच करणार की नाही, आणि गवतच कुरडत राहणार की नाही. दुसऱ्या सिंहाने येऊन सांगितलं, दुसरा सिंह येतात त्या सगळ्या शेळ्या मेंढ्या पळून गेल्या. हे फक्त बघत राहिलंय, आपल्यासारखं हे कोण आलाय. त्याने डरकाळी फोडली, हे बिबी बिबी बी करत राहिला. त्याने पहिल्या 2 झापडा दिला त्याला, सिंहाला तोंडात धरलं आणि काय केलं, विहिरीजवळ आणलं. बघ तू कोण आहेस, बघ मी कोण आहे, है ना. आणि एक जोरात काय केलं, डरकाळी फोडली. त्याबरोबर त्याच्यामध्ये दडून बसलेली डरकाळी, त्यानेही तसाच आवाज केला. मग आता चाल, 2-4 हरणांना मारत गेले, आणखी काय 2-4 कोल्यांना पाळलं, गेले रानामध्ये. त्याला स्वतःचं ज्ञान झालं की नाही झालं, कोण कसं ज्ञान झालं, मी बकरी मेंढी नाही तर मी कोण आहे, मी सिंह आहे, हे ज्ञान झालं की नाही. त्याच्या तऱ्हेने मी देह नाही, मी कोण आहे, ब्रह्मस्वरूप आहे, हे ज्ञान मिळालं तर पहिल्याच क्षणी काय होणार आहे, आनंद होणार का नाही होणार, काय होणार, आनंद होणार की नाही होणार. बरोबर आहे ना. पहिल्या क्षणी ज्या वेळेला कळलं की तू ब्रह्म आहेस म्हणून, त्यावेळेला त्याला आनंद होणार. नंतर मग तो काय करणार, त्या सहज स्थितीमध्ये जाणार. बरोबर आहे. मग आता त्याला पुन्हा पुन्हा उपदेश करण्याची गरज आहे का. आता तो सिंह पुन्हा बेबे बेबे करत
त्या शेळ्या मेंढ्याच्या कळपात येईल का? शेळ्या मेंढ्याच्या कळपात येईल शिकार करण्यासाठी, है ना. पण बेबे करत तिथे राहणार नाही. बरोबर आहे का? कारण स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान झालंय ना, मी सिंह आहे म्हणून. तर तशा तऱ्हेने सिंह होणं म्हणजे काय? मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हे सिंह स्वरूप आहे. आणि मी देव आहे, हे काय शेळी मेंढी स्वरूप आहे. तर बकऱ्याच्या ठिकाणी काय असतं? सदैव बेबे आणि रडणं, है ना. त्यांचा फरशात पाडला जातो की नाही. आणि ब्रह्म काय? देवाचा देव, देखिला माया, देवाचा देव फिटला संदेव निमाले. झालं की नाही. हे सिंह पण आहे. बरोबर आहे. मग त्याला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावीची वाटते का? तू सिंह आहे रे, तू सिंह आहे रे, बेबे करू नकोस, असं सांगावं लागतं का? तशा तऱ्हेने एकदा ब्रह्म मी आहे असं समजून गेल्यानंतर त्या साधकाला पुन्हा तू ब्रह्म आहे असा उपदेश देण्याची जरुरी होत नाही. आता गुरुचं गुरु पण संपलं, शिष्याचं शिष्य पण बनलं. तो कुठल्या ब्रह्म स्वराज्यामध्ये अभिषिक्त झालेला असतो. कशाची चिंता करण्याची जरूर होतच नाही त्याला. व्यावहारिक दृष्टीने तुम्हाला विचार बांधायचंय कसं करायचंय, पण त्याला चिंता नसते ना त्याची. हा, आता बघा कुठे आलो. हा, इथे आपण संपवावं लागेल आता. हा, जीवाना अहम ब्रह्म या वृत्तीने प्रथम क्षणी अत्यानंद होतो हे खरं आहे. पण काही काळाने तोही आनंद स्वस्वरूपी विराम पावतो. त्यावेळेला त्या स्थितीस काय म्हणतात? सहज स्थिती असे म्हणतात. मग त्या जीवास अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा काय उपयोग असतो का? नसतो ना. या वृत्तीचा उपयोग नसतो. त्याप्रमाणे रामकृष्णादिकांना अहम ब्रह्म अशा स्वाभाविक असणाऱ्या मायावृत्तीचाही उपयोग नसतो. श्रीकृष्णाला काय, ते आपल्या ह्याच्यामध्येच असतात. त्याप्रमाणे रामकृष्णादिकांना अहम ब्रह्म अशा स्वाभाविक असणाऱ्या मायावृत्तीचाही उपयोग नसतो. चला, याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी भ्रांती आणि रामकृष्णाच्या ठिकाणी निसंदेह आत्मबोध अधोरेखा करा. का? जीवाच्या ठिकाणी काय असते? भ्रांती असते. आणि रामकृष्णाच्या ठिकाणी काय असतं? निसंदेह आत्मबोध असा विलक्षण फरक आहे. अधोरेखा केली. म्हणून पुराण वाक्य रामकृष्णादिकांच्या ठिकाणी ब्रह्मतेचा व्यवहार करतात एवढेच. त्यांची शरीरे ब्रह्मरूप आहेत असा पुराण वाक्याचा अभिप्राय नाही. बरोबर आहे ना. काय म्हणून आहे? रामकृष्णाच्या ठिकाणी ब्रह्मतेचा व्यवहार करतात एवढेच. म्हणून पुराण वाक्य रामकृष्णाच्या ठिकाणी ब्रह्मतेचा व्यवहार करतात एवढेच. ब्रह्मतेचा व्यवहार करतात, फक्त त्यांची शरीरेच ब्रह्मरूप आहेत असा पुराण वाक्यांचा अभिप्राय नाही. त्यांची शरीरे ब्रह्मरूप आहेत असा पुराण वाक्याचा नाही. पण का करतात? रामकृष्णाच्या ठिकाणी निसंदेह आत्मबोध असतो, जीवाच्या ठिकाणी भ्रांती असते. म्हणून पुराण वाक्य रामकृष्णाच्या ठिकाणी ते ब्रह्म आहे, परब्रह्म आहे. पंढरपूरचं काय? पारमार्थिक ब्रह्म आहे, विठ्ठल ब्रह्म आहे, पांडुरंग परमात्मा, पांडुरंग ब्रह्म अशा तऱ्हेने म्हणत राहतात. अशा ठिकाणी ब्रह्मतेचा व्यवहार करतात एवढेच.
त्यांची शरीरे ब्रह्मरूप आहेत असं पुराण वाक्याचा म्हणण्याचा अभिप्राय नाही. अधोरेखा करा, याला लाल करा, अधोरेखा करा. झालं. 55वा कल्प झाला.